मित्रांनो, कधी तुमच्याकडे असं झालंय का? तुमच्या जवळचा एखादा नातेवाईक किंवा ओळखीचा माणूस अचानक तुमच्याकडे येतो आणि म्हणतो, "थोडे पैसे हवे आहेत, नंतर परत देतो." त्यावेळी तुमच्या मनात दोन थॉट्स चालू असतात. एक, मदत करायला पाहिजे, शेवटी आपलाच माणूस आहे. आणि दुसरा, काय माहीत परत देईल का नाही. पण तरीही तुम्ही नाही म्हणू शकत नाही, कारण तुम्हाला वाईट वाटतं, रिलेशनशिप बिघडेल असं वाटतं, लोक काय म्हणतील हा विचार येतो. आणि मग तुम्ही पैसे देता त्यावेळी तुम्हाला वाटतं मी चांगलं काम केलं, मी मदत केली. पण खरी स्टोरी इथून सुरू होते. काही दिवस जातात, काही आठवडे जातात, पण पैसे परत येत नाहीत. तुम्ही कॉल करता, मेसेज करता, पण समोरून प्रॉपर रिस्पॉन्स येत नाही. आणि हळूहळू तुम्हाला रिअलाइज होतं की तुम्ही इमोशनल डिसिजन घेतला. आणि त्याहून मोठी प्रॉब्लेम काय होते माहीत आहे? पैसे गेले ते एक वेगळं नुकसान आहे, पण रिलेशनशिप सुद्धा बिघडायला सुरू होतं. तुम्हाला ऑकवर्ड वाटायला लागतं, समोरचा माणूस टाळायला लागतो, आणि जे नातं आधी कम्फर्टेबल होतं ते अनकम्फर्टेबल बनतं. मित्रांनो, पैसे देणं चुकीचं नाही. खरं तर दुसऱ्याला मदत करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण विचार न करता, सिच्युएशन समजून न घेता फक्त इमोशनल होऊन पैसे देणं ही खूप मोठी चूक आहे. कारण प्रत्येक रिक्वेस्ट जेन्युइन नसते. प्रत्येक माणूस ट्रस्टवर्दी नसतो. म्हणूनच अनेक लोक पैसे गमावतात आणि रिलेशनशिप सुद्धा, आणि शेवटी रिग्रेट करतात. मी तेव्हा विचार केला असता तर बरं झालं असतं. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला अशा सिच्युएशनमध्ये स्मार्ट डिसिजन घ्यायचा असेल आणि तुमचे पैसे प्लस नाती दोन्हीही सेफ ठेवायचे असतील, तर एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. डिसिजन घेण्याआधी स्वतःला योग्य प्रश्न विचारणं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, नातेवाईकांना पैसे देण्यापूर्वी कोणते 5 महत्त्वाचे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत, जे तुम्हाला फ्युचरमध्ये रिग्रेट, लॉस आणि ऑकवर्ड सिच्युएशन्स पासून वाचवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशा गोष्टी समजतील ज्या तुमचे पैसे आणि तुमची रिलेशनशिप्स दोन्ही वाचवू शकतात. नंबर 1, हा खरोखर गरजेचा आहे का? सगळ्यात आधी स्वतःला एक साधा पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारा. हा माणूस खरोखर गरजेमुळे पैसे मागतोय का? कारण प्रत्येक वेळी पैसे मागणं म्हणजे इमर्जन्सी असतेच असं नाही. काही लोक खरंच अडचणीत असतात. मेडिकल इमर्जन्सी, फॅमिली प्रॉब्लेम किंवा काही अर्जंट गरज असते. पण काही लोक त्यांच्या चुकीच्या सवयींमुळे, प्लॅनिंग नसल्यामुळे किंवा अननेसेसरी खर्चामुळे पैसे मागतात. इथेच तुम्हाला फरक ओळखायला लागतो. जर कारण जेन्युइन असेल तर नक्की मदत करा. पण जर कारण स्पष्ट नसेल किंवा तुम्हाला डाऊट येत असेल तर लगेच डिसिजन घेऊ नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, सिच्युएशन समजून घ्या. रियालिटी, सिंपथीमध्ये डिसिजन घेतला तर शेवटी नुकसान तुमचंच होतं. नंबर 2, परत देण्याची क्षमता आहे का? दुसरा महत्त्वाचा प्रश्न, तो पैसे परत देऊ शकतो का? हा प्रश्न विचारताना इमोशनल न होता प्रॅक्टिकल विचार करा. त्याच्याकडे स्टेबल इन्कम आहे का? त्याची फिनान्शियल कंडिशन कशी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, त्याने यापूर्वी घेतलेले पैसे वेळेवर परत केले आहेत का? जर हिस्ट्री चांगली असेल तर ट्रस्ट ठेवायला हरकत नाही. पण जर आधीच त्याने पैसे वेळेवर परत दिले नसतील किंवा त्याच्याकडे क्लिअर इन्कम सोर्स नसेल तर रिस्क खूप वाढतो. रियालिटी, ज्याच्याकडे क्लिअर प्लॅन नाही तो पैसे परत देत नाही. नंबर 3,
तुम्ही अफोर्ड करू शकता का? तिसरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न, मी हे पैसे देऊ शकतो का? आणि ते गेले तरी चालतील का? हा प्रश्न खूप लोक इग्नोर करतात आणि इथेच मोठी चूक होते. कारण ट्रूथ खूप सिंपल आहे. काही वेळा पैसे परत येत नाहीत. म्हणूनच तुम्ही तेवढेच पैसे द्यायला हवेत जे गेले तरी तुमच्या लाईफवर मोठा परिणाम होणार नाही. जर तुम्ही स्वतःच फिनान्शियल स्ट्रगल करत असाल आणि तरीही दुसऱ्याला पैसे देत असाल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करत आहात. रियालिटी, स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याला मदत करणं हे शहाणपण नाही. नंबर 4, रिलेशनशिप रिस्क आहे का? चौथा प्रश्न, या पैशांच्या व्यवहारामुळे रिलेशनशिप बिघडेल का? हा खूप लोक विचार करत नाहीत, पण हा सर्वात सेन्सिटिव्ह भाग आहे. जेव्हा पैशांचा संबंध नात्यांमध्ये येतो तेव्हा एक्सपेक्टेशन्स वाढतात, प्रेशर येतो, मिसअंडरस्टँडिंग सुरू होते. जर पैसे वेळेवर परत आले नाहीत तर ऑकवर्ड सिच्युएशन तयार होते. तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलताना ऑकवर्ड वाटतं आणि समोरचा माणूस सुद्धा अवॉइड करायला लागतो. रियालिटी, पैसे आणि नाते एकत्र आली की प्रॉब्लेम होण्याची शक्यता खूप वाढते. नंबर 5, क्लिअर टर्म्स ठरवलेत का? शेवटचा आणि खूप इम्पॉर्टंट पॉइंट, मी टर्म्स क्लिअर केलेत का? खूप वेळा लोक पैसे देतात पण कोणतेही क्लिअर रूल्स ठरवत नाहीत. किती पैसे दिले, कधी परत करायचे, कशा प्रकारे परत करायचे हे सगळं स्पष्ट नसेल तर कन्फ्युजन आणि मिसअंडरस्टँडिंग होणं निश्चित आहे. म्हणून पैसे देण्याआधीच सगळं क्लिअर करा. थोडं ऑकवर्ड वाटेल पण फ्युचर मधल्या मोठ्या प्रॉब्लेम पासून वाचाल. रियालिटी, क्लिअरिटी नसली की मिसअंडरस्टँडिंग वाढते. म्हणून मित्रांनो, पैसे देणं ही चांगली गोष्ट आहे, दुसऱ्याला मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण विचार न करता फक्त भावनेत येऊन घेतलेले डिसिजन्स हेच पुढे जाऊन आपल्याला त्रास देतात. म्हणूनच पैसे देताना इमोशनल न होता थोडं प्रॅक्टिकल विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण त्या क्षणी तुम्हाला वाटतं की तुम्ही मदत करत आहात, पण कधी कधी त्याच डिसिजनमुळे तुमचं नुकसान होतं. लक्षात ठेवा, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं नाही. तुम्ही प्रत्येकाला हेल्प करू शकत नाही आणि ते करणं आवश्यक सुद्धा नाही. कधी कधी नाही म्हणणं हे चुकीचं नसतं, तर तेच योग्य डिसिजन असतं. कारण जर तुम्ही स्वतः फिनान्शियली स्ट्रॉंग नसाल तर तुम्ही दुसऱ्यांना हेल्प करू शकणार नाही. म्हणून सगळ्यात आधी स्वतःची स्टॅबिलिटी बिल्ड करा, स्वतःचं फिनान्शियल सेफ्टी सिक्युअर करा आणि मगच दुसऱ्यांना मदत करा. कारण स्ट्रॉंग माणूसच दुसऱ्याला आधार देऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर आणि फॅमिली सोबत शेअर करा. कारण कदाचित हा व्हिडिओ त्यांच्या आयुष्यातील एखादी मोठी चूक टाळू शकतो. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा सपोर्ट आम्हाला पुढे अजून चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.